नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. पहिली न्यूज आहे भारताचा भांडवली नफा कर किंवा कॅपिटल गेन टॅक्स रिलेटेड न्यूज आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये पाहत असाल की शेअर मार्केटमध्ये घसरण चालू आहे आणि त्या घसरणीचं शेअर मार्केटमध्ये जी घसरण चालू आहे त्या घसरणीचं एक कारण आहे ते म्हणजे FII म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतात. आता या विक्री करण्यामुळे आपलं मार्केटमध्ये करेक्शन किंवा मार्केट सध्या पडतं आहे. तर यामध्ये एक कारण त्यांनी काय दिले की FII विक्री करतात आणि ते विक्री का करतायत त्याचं कारण काय दिले तर भारताचा भांडवली नफा कर किंवा कॅपिटल गेन टॅक्स हे त्याचं कारण दिलेलं आहे. सो परदेशी गुंतवणूकदारांवर भांडवली नफा कर लादण्याच्या भारताच्या अलीकडच्या निर्णयामुळे वादविवाद सुरू झाले. पहिल्यांदा लादला जात नव्हतं का? लादला जात होता. आता काय झालेलं आहे, तो जो कॅपिटल गेन टॅक्स आहे तो वाढवलेला आहे. सो हा कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय असतो तो बघूया आपण. कॅपिटल गेन टॅक्स हे काय असतं तर एखाद्या व्यक्तीनं शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, गोल्डमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि हे जे शेअर्स आहेत त्याला नंतर प्रॉफिटमध्ये आल्यानंतर त्यांनी ते विकले तर त्याला जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटला म्हणतात कॅपिटल गेन. सो जो प्रॉफिट आहे त्याला काय म्हणतो कॅपिटल गेन आणि जो कॅपिटल गेन झालेला आहे त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो त्याला म्हणतात कॅपिटल गेन टॅक्स. आता हे कॅपिटल गेन टॅक्स हे दोन प्रकारचे असतात. एक असतं शॉर्ट टर्म आणि दुसरा असतो लॉंग टर्म. अशा दोन प्रकारचे असतात. जर तुम्ही एखादे शेअर्स घेतले आणि 1 वर्षाच्या अंतरामध्ये ते विकले तर त्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पडतो आणि एखादा शेअर तुम्ही घेतला आणि तो 1 वर्षाच्या मुदतीनंतर विकला आणि त्यावरती जो प्रॉफिट झालाय तिथे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पडतो. पण तुम्ही एखादी लँड खरेदी केली तर त्या केसमध्ये मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2 इयर्स पर्यंत पकडला जातो. सो आता भारतीय स्टॉक मार्केटमध्ये हे जे टॅक्स आहे ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स साठी 18% आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स साठी 12.5% टॅक्स भरावा लागतो. आणि आता ह्या नफ्यावरती जो टॅक्स भरावा लागतायत त्यामुळेच परकीय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FII हे शेअर्स विकतायत असं एक म्हणणं आहे. म्हणजे हे 100% नाहीये, त्याच्या मागे बरीच कारणं असतात पण त्यातलं एक कारण आपण म्हणूया. मग FII कोण असतं? तुम्ही दोन टर्म्स ऐकले असतील, FII आणि FDI. आलं लक्षामध्ये? मग हे कसं यामध्ये एक्झॅक्टली फरक आहे? एखाद्या FII म्हणजे कोण जे की ज्यांची कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट ही 10% पेक्षा कमी आहे. FDI म्हणजे काय? ज्याची कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट ही 10% पेक्षा जास्त आहे. असं थोडक्यात तुम्ही समजून घ्या की एक स्मॉल इन्व्हेस्टर्स आणि एक लार्ज इन्व्हेस्टर, बिग इन्व्हेस्टर. जर त्याची इन्व्हेस्टमेंट ही 10% पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणतो FDI. जर त्याची राईट. सो हा यामध्ये फरक आहे. आता यामध्ये कोण काय येतं बघा, स्टॉक येतात, म्युच्युअल फंड येतात, मालमत्ता आणि सोने, गोल्ड पण येतं यामध्ये, लक्षात ठेवा. जेव्हा या मालमत्ता विकल्या जातात तेव्हा मिळालेला नफा भांडवली नफा म्हणून वर्गीकृत केला जातो. जे शेअर मार्केटशी संबंधित आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी हे टॅक्स भरलेले पण असतील. हे आपण जे आता हे केलं, अल्पकालीन भांडवली नफा, दीर्घकालीन भांडवली नफा. 1.25 लाखाच्या वरती नफा असेल तर, म्हणजे जर कॅपिटल गेन हा 1 लाख म्हणजे तुमचा प्रॉफिट हा 1,25,000 पेक्षा कमी असेल तर त्यावरती लागला जात नाही. त्याच्यापेक्षा जास्त तुमचा प्रॉफिट झाला एका वर्षामध्ये तरच तुम्हाला हा टॅक्स लागतो. दीर्घकालीनसाठी 12.5 आणि अल्पकालीनसाठी 18 आहे. आता तो सुरू आधी 15% होता. सो 15% त्यांनी वाढवलेला आहे. आय थिंक हे चेक करावं लागेल, मे बी 18 पण असू. भारतीय बाजारपेठेवर परिणाम. ऑक्टोबर 2024 पासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2 ट्रिलियन रुपयापेक्षा जास्त रक्कम काढून घेतलेली आहे. लक्षात घ्या, 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी, 2 ट्रिलियन म्हणजे 2 लाख कोटी. 2 लाख कोटी रुपये किमतीचे शेअर्स ऑक्टोबर 2024 म्हणजे मागच्या 4-5 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 2 लाख कोटी रुपयाचे शेअर्स परकीय गुंतवणूकदारांनी विकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटमध्ये जे गिरावट दिसते, आपल्याला जो आता करेक्शन आलेलं दिसते मार्केटमध्ये, त्याचं मेन कारण हे मानलं जाते.
आता हेच एक कारण आहे का? नाही. इतर घटक काय आहेत त्यामध्ये? या व्यतिरिक्त कमकुवत कॉर्पोरेट उत्पन्न. सो कंपन्यांचा जो प्रॉफिट आहे, जे या क्वार्टरमध्ये, मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीने जे प्रॉफिट नोंदवलेले ते प्रॉफिट कमी नोंदवलेले. त्याचबरोबर घसरणारा रुपया, रुपयाची किंमत काय झाली आहे? घसरत चाललेली आहे. ते एक कारण आहे. आणि तिसरं काय आहे? मजबूत अमेरिकन बाजारपेठ. आता मजबूत अमेरिकन बाजारपेठ का? कारण अमेरिकेमध्ये आता ट्रम्प यांचं सरकार आलेलं आहे आणि ट्रम्पने काय केलेलं आहे? अमेरिका फर्स्ट. सो जर तुम्हाला अमेरिकेमध्ये माल विकायचा असेल तर तुम्हाला अमेरिकेमध्ये गुंतवणूक करावी लागेल. अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या माल बनवतात त्यांच्यासाठी स्पेशल कन्सेशन दिलं जाईल. बाहेरच्या कंपन्या जे बाहेरून एम्प्लॉई आणतात त्याच्यावरती त्यांनी रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे? जे वर्ल्ड लार्जेस्ट कन्झ्युमर मार्केट आहे ते अमेरिका आहे आणि ते अमेरिकन मार्केट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे. आठवते 2015 मध्ये मोदींनी सांगितलं होतं मेक इन इंडिया. आता अमेरिका काय म्हणते? मेक इन अमेरिका. सो तुम्ही जर आता मोदी आपले जे पंतप्रधान आहेत ते US मध्ये गेले होते तेव्हा मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि मेक इंडिया ग्रेट अगेन. सो मेगा मागा इज इक्वल टू मेगा असं एक स्टेटमेंट दिलेलं होतं. जे मोदी 2015 मध्ये म्हणत होते मेक इंडिया ग्रेट अगेन म्हणजे एक प्रकारे मेक इन इंडिया, तेच आता US चे प्रेसिडेंट म्हणतात मेक इन अमेरिका. आणि त्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे? अमेरिकन बाजारपेठ आहेत त्या मजबूत झालेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टींचा अमेरिकन बाजारपेठा मजबूत झाल्या तर काय होणार आहे? इथले जे इन्व्हेस्टर आहेत ज्यांनी अमेरिकन किंवा बाहेरच्या देशातले जे इन्व्हेस्टर आहेत, जापनीज असतील, चायनीज असतील, युरोपियन असतील, त्यांनी काय केलं? भारतीय मार्केटमधले त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते विकल्या आणि ते पैसे घेऊन त्यांनी आता अमेरिकन मार्केटमध्ये लावायला सुरुवात केली. आणि त्यामुळे तुम्हाला ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे मार्केटमध्ये घसरण होताना त्याचबरोबर तर एक कारण नाही, लक्षात ठेवा. फक्त नफ्यावर कर वाढवलाय हे कारण नाहीये, तर या पण गोष्टी आहेत लक्षात घ्या. त्यांना जर तिकडे बाहेर जास्त नफा मिळणार असेल तर ते तसे पण पैसे काढून घेणारच आहेत. उलट अशा केसमध्ये टॅक्स लावल्यामुळे तो जो एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज आहे तो गव्हर्नमेंटने विड्रॉ करून घेतलेला आहे, जेणेकरून ऍक्च्युली ते विकणार नाहीत. नीट समजून घ्या. सो हे जे न्यूज आहे याला जर तुम्ही नीट विचार केला तर त्यांना जर भारतीय मार्केटपेक्षा 2% जास्त प्रॉफिट मिळणार असेल US मार्केटमध्ये आणि आपण जर 5% जास्त टॅक्स लावलेला आहे तर ते काय म्हणणार आहेत? वाय टू विड्रॉ. कारण इथं जर विकलं आपण तर आपल्याला 5% लॉस होणार आहे. 2% कमवण्यासाठी 5% लॉस कशाला करायचा? इन्स्टेड स्टे इन द मार्केट. सो जे FI शॉर्ट टर्म साठी आलेले ते सुद्धा काय म्हणतील? 12.5 आणि 18. सो बेटर वे 1 वर्षानंतर विकूया. सो ऍक्च्युली परकीय इन्व्हेस्टर्सनी भारतामध्ये माल विकू नये याच उद्देशासाठी हा टॅक्स लावलेला आहे. सो ही नीट विचार करण्याची गोष्ट आहे. जे आज मीडिया किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्ही आर्टिकल वाचला तर असं एकदम भरभरून लिहिलेलं आहे याच्यामध्ये की हे टॅक्स लावल्यामुळे ते विकतायत. नाही. तुम्ही जर चायनीज मार्केट आहे किंवा चायनीज गव्हर्नमेंट आहे त्यांचं तर बघा, तिथून जर तुम्हाला एखाद्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली ती काढून घ्यायची असेल तर ते 30% टॅक्स लावतात. सो ते काढून घेण्यामध्ये काही फायदाच ठेवत नाहीत, त्यापेक्षा तुम्ही तिथेच राहावा असं म्हणतात. तसंच भारतामध्ये त्याच उद्देशाने भारतीय गव्हर्नमेंटने हे लावलेलं आहे. सो थोडं याला आपण प्रॅग्मॅटिक, थोडं प्रॅक्टिकल विचार करून याच्यावरती हे केलं पाहिजे. सो ही एक चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट काय आहे की मार्केटमध्ये मागच्या ऑक्टोबर पासून 2 लाख करोडचे शेअर्स विकलेत. ते घेतलेत कोणी? भारतीय लोकांनी घेतलेले. आणि एवढी जर इन्व्हेस्टमेंट पूर्वी विकले गेले असते FIनी तर आपलं मार्केट 40% पडलेलं असतं. पण तुम्ही जर आता बघितलं 10%ची करेक्शन झालेली. सो 10% नॉर्मल. भारतीय इन्व्हेस्टर जे आहेत किंवा भारतीय जे शेअर मार्केट आहे त्यांनी एवढी मोठी सेलिंग ही ऍब्सॉर्ब केलेली आहे. सो हे भारतीय इकॉनॉमीचं स्ट्रॉंग असल्याचं प्रतीक आहे. पुढचं, तांबे संसाधनासाठी, तांबा, कॉपर, CU. ठीक आहे. तांबा संसाधनासाठी जागतिक स्पर्धा. आता लक्षात घ्या इश्यू काय आहे तर गेल्या काही वर्षामध्ये तांब्याची डिमांड वाढलेली आहे. डिमांड वाढण्याचे कारण काय? अक्षय ऊर्जा स्रोतांकडे होणार म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं कल वाढत चाललेलं आहे. वाहतुकीचे विद्युतकरणासाठी, पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तांब्याची आवश्यकता असते. सो तुम्हाला जेव्हा बॅटरीज, इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवायचे, तुम्हाला बॅटरी बनवायचे, तुम्हाला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस बनवायचे, तुम्हाला त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला डिफेन्सचे प्रोडक्ट्स बनवायचे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय लागतं? तांबं लागतं. सो तांब्याची जी, कॉपरची जी डिमांड आहे हे वाढते. पण ही डिमांड वाढते तेवढाच पुरवठा वाढतोय का? तर डिमांड इन्क्रीज होते,
डिमांड इन्क्रीज होते, पण त्या प्रमाणामध्ये सप्लाय इन्क्रीज होत नाहीये. सप्लाय म्हणजे पुरवठा इन्क्रीज होत नाहीये. का होत नाहीये? तर एक विकास करण्यासाठी लांब टाइम लागतो. म्हणजे नवीन एखादी कॉपरची माइन तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर ते असं आहे का आज तुम्ही सुरू केलं आणि उद्यापासून तुम्हाला कॉपर मिळायला सुरुवात झाली? नाही. नवीन कॉपर माइन तयार करण्यासाठी, खाणी तयार करण्यासाठी अनेक वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते त्यातून ऍक्च्युअल प्रोडक्शन येण्यासाठी. दुसरं काय, भूराजकीय जोखम. अनेक तांबे समृद्ध प्रदेश आहेत ते राजकीय दृष्ट्या अस्थिर आहेत. जसं आपण काही दिवस करंट अफेअर मध्ये वाचलं, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, जिथे आपण बघितलं की जिथे झूटोनिक आजार पसरलेले आहेत, बरेच आजार पण आहेत, आणि त्याचबरोबर काही भूराजकीय तिथे म्हणजे आपण 2 टोळे त्या 3 टोळ्यांमध्ये काही ना काही वाद वगैरे होत असतो. पण हेच DRC म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो जे मिड आफ्रिकामध्ये येतं, ह्याच्यामध्ये खूप मोठा तांब्याचा साठा आहे. सो जगाला दुसऱ्या नंबरचा तांब्याचा साठा आपल्याला तिथे सापडतो. पण तिथे काय आहे, एक राजकीय दृष्ट्या अस्थिर आहे. आणि मग राजकीय दृष्ट्या अस्थिर असेल तर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता का? नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही एका ग्रुप बरोबर टाईप केला आणि इन्व्हेस्टमेंट केली, आणि जर का 2 वर्षानंतर तो ग्रुप तिथून गेला, दुसरा ग्रुप आला आणि त्यांनी तुमची टेंडर कॅन्सल केलं, तर तुमची केलेली इन्व्हेस्टमेंट वाया गेली. सो हे भूराजकीय पण जोखीम आहे. त्यामुळे सुद्धा पुरवठा आव्हान, म्हणजे जिथे ऍक्च्युली ते सोर्सेस आहेत तिथे तुम्ही काढू नाही शकत ते. तिसरं आहे पर्यावरणीय विषयक चिंता. म्हणजे अनेक पर्यावरणचे प्रॉब्लेम आहेत. एखादी खाण तयार करायची म्हणजे पर्यावरण जोखीम येणार आहेत, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, आणि त्यामुळे बऱ्याच संघटना आहेत ते त्याला विरोध करतात. सो पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांमुळे खाणकामांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागतो, त्यामुळे खाणीच सुरू होत नाही. आपल्या इथं जी वेदांत कंपनीची जी खाण होती त्यामध्ये त्याला जो विरोध झाला होता तो सगळ्यांना माहितीच आहे. कदाचित वेदांत कंपनीचं खूप मोठं नुकसान ते त्या आंदोलनामुळे झालं होतं, जे भारतामध्ये झालेलं. सो या गोष्टींमुळे काय होतं की सप्लाय तर वाढत नाही, आणि सप्लाय तर वाढत नाहीये, पण डिमांड मात्र वाढत चालली. आणि भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये ऍक्च्युली डिमांड खूप वाढले, पण भारतामध्ये सप्लाय बिलकुल नाहीये. आता जगामधलं जे टोटल कॉपर आहे त्यातल्या 50% कॉपरचं स्मेल्टिंग, त्याचं रिफायनिंग वगैरे जी प्रोसेस आहे त्या सगळ्यावरती चायनाचा कब्जा आहे. जगातला टोटल तांब्याच्या 50% तांबा एकदा चायना घेऊन बसलेला आहे. आणि त्या केसमध्ये भारत मागून तेवढ्या प्रमाणामध्ये गेलेला नाही. भारताने काही ठिकाणी बाहेर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली. जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया GSI यानं काही देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कॉपर सर्वे आणि कॉपर मायनिंगसाठी, पण ते गरज पाहता तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये. तुम्ही जर US डिफेन्स सेक्टर बघितलं तर युएसच्या डिफेन्स सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त जर कशाचा वापर होत असेल तर तो कॉपरचा वापर होत असतो. आय थिंक सेकंड लार्जेस्ट कन्झम्पशन आहे US डिफेन्स सेक्टरचं कॉपरच्या बाबतीमध्ये, आणि हे भविष्य काळामध्ये वाढतच जाणार आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिकल व्हेकल बनवायचे तर तुम्हाला कॉपर लागणारच आहे. या गोष्टींमुळे तांब्याच्या संसाधनासाठी जागतिक लेवलला स्पर्धा सुरू झालेली आहे. सो वी पीपल कॅन इन्व्हेस्ट इन कॉपरच. त्यांना भविष्य काळात लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा होतो. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरील नीती आयोगाचा अहवाल. आता कॉपर पण संपत्ती. आता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरील नीती आयोगाचा अहवाल. आता नीती आयोग तुम्हाला माहितीच आहे. सो नीती आयोग त्याने एक अहवाल जारी केला, आणि याचं काय, फ्रॉम बॉरोवर्स टू बिल्डर्स, वुमन्स रोल इन इंडिया फिनान्शियल ग्रोथ स्टोरी. म्हणजे एक वेळा महिला फक्त बॉरोवर होत्या, पण आता त्या बॉरोवर नाही, ते बिल्डर आहेत. काय बिल्ड करतायत, तर भारताची इकॉनॉमी बिल्ड करतायत. आणि आधी हे फक्त बॉरोवर होत्या, फक्त मागत होत्या. मग इंडियाचा वुमन्सचा रोल कशामधला, तर इंडियाज फायनान्शियल ग्रोथ स्टोरी. आता जर तुम्ही बघितलं तर भारताची जी लोकसंख्या आहे, कोणत्याही समाजाची लोकसंख्या आहे, यामध्ये 50% पॉप्युलेशन ही वुमन आहे. जर 50% पॉप्युलेशन जर डेव्हलप झाली नाही, किंवा त्यांनी जर डेव्हलपमेंटमध्ये कोणता सहभाग घेतला नाही, कॉन्ट्रीब्युशन केलं नाही, तर तो समाज फारसा विकसित होऊ शकत नाही असं म्हणलं जातं. तर त्यामुळे नीती आयोगाने हे एक अहवाल दिला होता. महिलांचा आर्थिक सहभाग बघूया. 2019 ते 2024 पर्यंत आर्थिक क्रियाकलापामध्ये महिलांचा सहभाग तिप्पट झाला आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये महिलांचा सहभाग हा तिप्पट झाला आहे. विशेषतः अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हा ट्रेंड जास्त स्ट्रॉंग आहे. 60% महिला ज्या आहेत त्या कर्ज घेत आहेत. म्हणजे अर्ध शहरी आणि ग्रामीण भागामध्ये महिला कर्ज घेत आहेत.
टोटल जे कर्ज वितरण आहे शहरी भागांपेक्षा जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये महिलांनी जास्त कर्ज घेतलेले. महिलांनी कर्ज कशासाठी घेतलंय तर व्यवसाय आणि उद्योग निर्माण करण्यासाठी. आलं लक्षामध्ये. सो व्यवसाय, शेती, मालमत्ता या विविध कारणांसाठी महिला कर्ज घेत आहेत. आणि याच्या मागे हे पण कारण आहे की गव्हर्नमेंटनं महिलांना कर्ज देणं सुलभ केलेलं आहे. त्यासाठी काही कन्सेशन आहे आणि त्याचा पण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याचा पण याला फायदा होतो. पुढे तुम्हाला हे माहित पाहिजे, शीर्षकाचं नाव हे इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम आपण वरच बघितलं आणि हीच एक न्यूज आहे बघा. कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप मंत्रालय जे आहे त्यांनी नीती आयोगाच्या सहकार्याने 2025 मध्ये स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केला. आपण करंट अफेअर मध्ये काही महिन्यापूर्वी स्वावलंबिनी बघितलेले. सो याचं उद्दिष्ट काय आहे की प्राथमिक ध्येय काय आहे, तरुण महिलांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करणे. सो महिलांमध्ये त्यांना कॉन्फिडन्स निर्माण करणे की बाबा तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. महिलांचा व्यवसायातील सहभागातील अडथळे दूर करण्यावरती लक्ष केंद्रित करतो. क्षमतांना उजाळा देऊन आवश्यक प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करते. आणि लक्षात घ्या, म्हणजे त्यांना कर्ज मिळणं पण सोपं होतं आणि त्यांचा रोल इकॉनॉमीमध्ये वाढवण्याचा आणि बिल्डर ऍज अ नोकरी करण्याचा, तर नोकरी देण्याचा त्यांना सक्षम बनवायचं त्यासाठी. सो याच उद्देशाने कोणतं स्वावलंबिनी स्कीम. तर स्वावलंबिनी स्कीम म्हणजे काय, महिला उद्योजक हे लक्षात ठेवा आणि त्याच त्यांना प्रशिक्षण पण दिलं जातं यामध्ये. सो या स्कीमचा हे 2 प्रमुख उद्देश आहेत. हे तुम्हाला न्यू स्कीम आहे तर एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे, स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम. पुढचा, भारतात स्वाईन फ्लूची लाट. आता स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1. स्वाईन म्हणजे काय, डुक्कर. डुक्कर फ्लू असं का म्हणलेलं आहे, स्वाईन फ्लू का म्हणलेलं आहे, कारण याचा जो प्रसार होतो तो डुकरापासून माणसाला होतो. म्हणजे हा प्राण्यापासून माणसाला येणारा आहे. H1 झुनोट. H1N1 रुग्णामध्ये वाढ झाल्याने आरोग्य अधिकारी म्हणजे एकंदरीत भारतामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण H1N1 वाढतो. हा इन्फ्लुएन्झा ए म्हणजे H1N1 हा विषाणूंमुळे होणार आहे. विषाणू म्हणजे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये व्हायरस होणारा श्वसन संसर्ग आहे. हा डुकरांमध्ये आढळून आला, त्यानंतर तो माणसांमध्ये संक्रमित झाला आणि त्यामध्ये तो अनुकूल वातावरण भेटतं त्याला आणि त्यामुळे त्याचा व्यापक उद्रेक झालेला आहे. लक्षणे, हंगामी फ्लूची प्रतिबिंबित लक्षणे असतात, त्यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, शरीर दुखी, थंडी वाजून येणे, थकवा याचं हे आहे. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनाचं दिसतंय का, हे न्यूमोनिया आणि श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात. सो फक्त हे लक्षात ठेवा की स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं गोष्ट आहे की तो व्हायरल आहे. सो H1N1 हा व्हायरल आहे, हे दुसरं इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट आहे की तो झुनोटिक आहे, म्हणजे प्राण्यांपासून मनुष्यामध्ये येतो. चौथी गोष्ट आहे की तो जो आहे तो श्वसन संसर्ग, श्वसनावरती पण आपल्या परिणाम करतो. ताप, खोकला ही त्याची काही लक्षणे आहेत. हे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जनरली यामध्ये काय की तो व्हायरल आहे वगैरे या रिलेटेड प्रश्न विचारले जातात. खूप डिटेलमध्ये विचारतील असं नाही. भारतातील कापूस उद्योजकांसमोरील आव्हाने. आता जर तुम्ही हे न्यूज मध्ये येण्याचं कारण काय आहे तर पंजाबचा जो प्रांत आहे, पंजाब हरियाणा, इथे एक वेळ 400 पेक्षा जास्त उद्योग होते कापसाशी रिलेटेड, कापसावर काम करणारे. आता हे 400 उद्योग आहे, तुम्ही जर आता पाहायला गेला तर 40 पण शिल्लक नाही. सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचे उद्योग, कापड गिरण्या कमी झालेले आहेत. मग तुम्ही म्हणताल हे कापड गिरण्या कमी का झालेले, त्याचं कारण आहे की कापसाचं उत्पादन फार कमी झालेलं आहे. मग कापसाचं उत्पादन तिथं कमी का झालेलं आहे तर कापसावरती जे रोग येतात त्या रोगांना प्रतिकार करणारी बियाणं नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. कापसाचं उत्पादन घटल्यामुळं त्यापासून उत्पन्न मिळत नाही, म्हणून आता शेतकरी करत नाहीत. कापसाच्या ऐवजी तेच गहू वगैरे तांदूळ केलं जातं. त्यामुळे पंजाबमध्ये काय झालेलं आहे, कापसाचं उत्पादन घटलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रोसेस करणाऱ्या कापड गिरण्या घटलेल्या आहेत आणि ह्या आर्टिकलमुळे हा विषय चर्चेमध्ये आहे. मग आता कोणते रोग आहेत तर पांढरी माशी आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो. आता महाराष्ट्रासाठी का महत्वाची ही न्यूज तर आपल्या विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणावरती होतो, कापसाचं उत्पादन होतं.
आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आता सध्या या प्रॉब्लेममुळे काय झालंय, बोलगाड 3 ही जी वाहन आहे याला मंजुरी द्या असं शेतकरी म्हणतात. कारण बोलगाड 3 जो आहे तो जे गुलाबी अळी आहे त्याला, गुलाबी बोलवर्म जे आहे त्याला तो रेजिस्टन्स आहे, म्हणजे तो याला बळी पडत नाही. आता हेच तुम्ही जर ब्राझीलमध्ये गेला तर तिथं बोलगाड 5 ही चाललेलं आहे. आपल्या इथं अजून बोलगाड 3 चालू आहे. हा, म्हणजे मंजुरी पाहिजे. आता जर तुम्ही लक्षात घ्या, जेनेटिकली मॉडिफाईड आहे काय आहे, यावरती पण एक प्रश्न विचारू शकतो. हे काय आहे, जेनेटिकली मॉडिफाईड आहे. ठीक आहे. तर जेनेटिकली मॉडिफाईड असल्यामुळे त्याचे पर्यावरणावरती काय परिणाम होतात वगैरे गोष्टींमुळे त्याच्या खूप सहजासहजी त्याला परवानगी दिली जात नाही. बरेच पर्यावरणाशी संबंधित संघटना आहे ते त्याला विरोध करत असतात. म्हणजे त्यांना घालायला कापड तर पाहिजे, पण शेतकऱ्यांनी उत्पादन नाही घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांनी नुकसान करून घ्या पण कामाला कापड स्वस्त द्या, हे असं एक प्रकारे म्हणून झालं. शेतकऱ्याची पण कोंडी आहे. कापूस हे एकदम महत्वाचं पीक आहे, कारण तुम्हाला कापूस लागणारच आहे, कापड लागणारच आहे, न संपणारी गरज आहे कापड ही. आता आपण म्हणलं की ब्राझीलमध्ये बोलगाड 5 चाललेलं आहे. आता बोलगाड 5 आहे, त्याचं जे प्रोडक्शन आहे, त्याची जी उत्पादन आहे ते आता आपल्या इथं जे बोलगाड 2 वापरलं जातं याच्या 5x आहे. म्हणजे आपल्या इथे जर 400 kg होत असेल ना, तेवढ्याच एरियामध्ये तिथे 2000 kg होत आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्याला उत्पादन पण जास्त मिळतंय. आणि उत्पादन जास्त मिळाल्यामुळे भारतातला जो कापूस शेतकरी आहे, कापूस पिकवणारा शेतकरी आहे, त्याला मॅक्सिमम 15% मार्जिन मिळते. मॅक्सिमम. ऍक्च्युली हे खूप 15% प्रॉफिट म्हणजे काहीच नाही, कारण एखाद्या वर्षात तर पूर्ण पीक पण वाया जातं. तर 15% मार्जिनवरती जिथं भारतीय शेतकरी काम करतोय, तिथं जो ब्राझील मधला शेतकरी आहे तो 60% मार्जिनवरती काम करतो. त्यांना 60% प्रॉफिट होते. आणि हा प्रॉफिट कुठून येतोय, हे जे वाढीव उत्पादन आहे त्यातून त्यांचा प्रॉफिट येतो. त्यामुळे आता हा एक आपल्या पुढे चर्चेचा विषय आहे. आता कापसामधील अनुवांशिकरित्या सुधारित वाण आहे कोणतं, हे आता मोन्सॅटो ही एक कंपनी आहे की जी जेनेटिकली मॉडिफाईड वाण बनवते आणि त्यांनी बनवलेला हा बोलगाड 3 आहे. आता ही मोन्सॅटो जे आहे याच्यावरती, मोन्सॅटो ही एक कंपनी आहे, याच्यावरती बरेच आर्टिकल लिहिले जातात, टीका करणारे पण लिहिले जातात आणि स्तुती करणारे पण लिहिले जातात. पण आपल्या इथे जर बघितलं जास्त करून यावरती टीका करणारे आर्टिकल लिहिले जातात. हे काय करताय, अनुवांशिकदृष्ट्या सुधारित कापूस बनवते. मागूल ज्या, हे लक्षात ठेवा, ही कंपनी महत्वाची की या कंपनीने हे बोलगड वाण बनवलेले आहे, मोन्सॅट, हे इम्पॉर्टंट आहे. मागील होते 1 आणि 2 जे आहे ते अनुक्रमे 2002 आणि 2006 मध्ये भारतात इंट्रोड्यूस झाल्या होत्या. किती, 2002 आणि 2006 मध्ये. बोलगाड 3 जी आहे ती गुलाबी वोल्म सारख्या लेपिडोप्टेरेन कीटकाचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे जर तुम्ही अजून सांगितलं की बोलगाड 5 पर्यंत झालेले, आता यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं की एक्झॅक्टली कापसावरती प्रादुर्भाव कसा जातो, तुम्हाला हे दोन माहित पाहिजे. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की गुलाबी बोंडअळी आणि पांढरी माशी. सध्या कशासाठी मागणी चालू आहे, बोलगाड 3 साठी. आधीच्या कोणत्या आवृत्ती होत्या, बोलगाड 1, बोलगाड 2. हे या दोघांना कंट्रोल करू शकत नाही, म्हणून आता बोलगाड 3 ची मागणी आहे. 2002 आणि 2006 मध्ये हे आधी आपल्या इथे लागू करण्यात आलेलं होतं. आणि बोलगाड 3 चं महत्व काय आणि कोणती कंपनी हे बनवते, हे आपल्याला फॅक्च्युअल या गोष्टी या टॉपिकच्या उद्देशानं माहिती पाहिजे. पुढे अतिशय महत्वाची न्यूज आहे तसं पाहायला गेलं तर ही US क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह. अमेरिकेचे अध्यक्ष जे निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता सांगितलेले की आम्ही क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्हच्या स्थापनेची घोषणा केली. म्हणजे यामध्ये कोणकोणते क्रिप्टो असतील तर बिटकॉइन आहे, इथिरियम आहे, XRP आहे, दॅट इज रिपल, सोलाना आणि कार्डानो. तर हे जे प्रमुख क्रिप्टो करन्सी आहेत याचं काय स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह ते बनवणार आहेत. आता हे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह काय आहे आणि कशासाठी बनवणार आहे, तर याला ते क्रिप्टो ऍसेट असं म्हणतात आणि ते आम्ही आता याचा रिझर्व्ह बनतो. म्हणजे एक प्रकारे त्यांनी क्रिप्टोला सपोर्ट केलेला आहे. आणि यामुळे आपण बघतो की ट्रम्पच्या या घोषणेनंतर
आपण बिटकॉइनला 1 लाखाच्या पुढे किंमत त्याची जाताना पाहिलेली होती, राईट. 1 करोड ठीक आहे. हा, सो एवढी त्याची किंमत $1,00,000 होती. $1,00,000च्या वर जाताना पाहिली होती. क्रिप्टोकरन्सी बद्दल ट्रम्पची मागील भूमिका काय होती? टीकात्मक होती. त्यांनी याला घोटाळा, स्कॅम म्हणलेलं होतं. मग आता हे अचानक याला स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असं किंवा त्याच्यावरती इम्पॉर्टन्स का देण्यात आलेलं आहे, याच्या मागं मित्रांनो बरीच कारण आहेत. त्यातलं एक कारण आहे ते म्हणजे US डॉलरवरती जो मोठ्या प्रमाणातला ताण आलेला आहे, स्ट्रेस आलेला आहे. कशामुळे? तर खूप कर्ज आहे US वरती आणि ते डॉलरमध्ये. सो उद्या डॉलरला काय झालं आणि हे जे बाकीच्या कंट्री आहेत, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणलं तर चायना जो पूर्वी व्यापार करायचा त्यातला 80% जो व्यापार होता तो डॉलरमध्ये होता. आणि तुम्ही आजच्या घडीला बघितलं तर चायनाचा फक्त 40% व्यापार जो आहे तो डॉलरमध्ये, बाकीचा व्यापार त्यांनी स्वतःच्या करन्सीमध्ये कन्व्हर्ट केलेला. म्हणजे डॉलरवरचा अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केलाय. भारताने सुद्धा इराण, रशिया, दुबई म्हणजे UAE वगैरे हे जे सगळे देश आहेत, इन्क्लुडिंग इव्हन सौदी अरेबिया, असे काही देश आहेत, त्या देशांना सांगितले की आपण आपल्या करन्सीमध्ये ट्रेड करूया, बार्टर सिस्टीम टाईप. म्हणजे काय की सर्व देश काय करतात की डॉलरवरचं प्रभुत्व, अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला आठवत असेल की ब्रिक्स करन्सीची हे झालं होतं, मध्यंतरी डीडॉलरायझेशनची चर्चा झाली होती. आणि त्या मुद्द्यावरती ट्रम्पने सर्व जगाला धमकी दिली होती की जर तुम्ही डीडॉलरायझेशनचा विचार केला तर आम्ही तुमच्यावरती 100% टॅरिफ लावू. म्हणजे आम्ही तुमच्या प्रत्येक भारतातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती किंवा चीनमधून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही 100% टॅक्स लावू. तर हे सर्व डॉलरवरचा जो प्रेशर आहे, मग तो कसं काय करायचं त्या केसमध्ये? मग जगामधल्या स्ट्रॉंग करन्सीज कोणत्या? तर गोल्ड हे सगळ्यात स्ट्रॉंग करन्सीचं एक प्रकारे ऍसेट रिझर्व्ह आहे. म्हणजे याची किंमत कधीच कमी होत नाही, इन्फ्लेशनच नाही यामध्ये, लक्षामध्ये. मग गोल्ड हे लिमिटेड आहे. मग सेम क्वालिटी कोणाकडे? क्रिप्टोकडे. क्रिप्टो लिमिटेड आहे. पण गोल्डवरती जो विश्वास आहे युनिव्हर्सल सर्व जगातल्या लोकांचा, तो क्रिप्टोवरती नाहीये. मग आता इथे काय प्रयत्न केला जातोय ट्रम्पच्या या भूमिकेतून की याच्यावरती विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. US मधल्या बऱ्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी याच्यामध्ये खरेदी करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर आज USचं गव्हर्नमेंट सुद्धा याला विश्वास प्रोव्हाइड करते. कशाला? क्रिप्टोला. का? तर ते स्वतःच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणून त्याला मान्यता देते आणि त्याच्यामध्ये ते खरेदी करणार आहे. सर या सगळ्या गोष्टींमुळे क्रिप्टोचं महत्व वाढू शकतं भविष्यामध्ये, ज्या ह्या पॉलिसी घेतलेल्या आहेत त्या. आपण याच्यावरती काहीतरी एकदा पूर्ण डिटेल हा विषय डिस्कस करूया. आतापुरतं एवढंच. हे तुम्हाला माहिती पाहिजेत कोणते आहेत. हे जे रिपल आहे, अगेन बँकिंग सिस्टमसाठी महत्वाची क्रिप्टोकरन्सी आहे. पुढे ज्ञान भारतम मिशन. आता हे मिशन काय आहे एक्झॅक्टली? तर तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या इथे जे भारतावरती ज्यांनी अटॅक केला, त्यांनी आपले तक्षशिला विद्यापीठ जाळलं, त्यानंतर नालंदा विद्यापीठ पूर्णपणे जाळलं. सो भारतामध्ये जे आक्रांत आले त्यांनी आपले बरेच जुने दस्तऐवज नष्ट करून टाकले आणि जे काय आहेत ते दस्तऐवज अतिशय मिनिमम, अतिशय कमी दस्तऐवज शिल्लक आहेत. आणि त्याची पण संख्या कमी, जे दस्तऐवज शिल्लक राहिले त्याची पण संख्या लाखामध्ये. सो आता ही दस्तऐवज कायमस्वरूपी प्रिझर्व्ह व्हावी म्हणून याचा आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं प्रिझर्वेशन करता येणार आहे, जेणेकरून जगभरातील लोकांना ते ऍक्सेस होईल अभ्यासासाठी आणि ते कायमस्वरूपी सिस्टीम मध्ये सेव्ह होईल, जे ते परत डिस्ट्रॉय होणार नाही. सो या उद्देशाने भारताच्या ज्या समृद्ध हस्तलिखित वारशाचे व्यापक सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारत मिशन सुरू झाले. ठीक आहे. शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय, खाजगी संग्रहालयामध्ये पसरलेल्या 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांना समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, टोटल भारतामध्ये आता जे हे सगळीकडे जुने हस्तलिखित आहे त्याची संख्या किती आहे? 1 कोटीहून अधिक. आणि ते पण एवढं युनिव्हर्सिटीत जाळल्यानंतर शिल्लक राहिलेले. ज्ञान भारत मिशनचा एक महत्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरी ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम. IKS इज इंडियन नॉलेज सिस्टीम. आता यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये काय काय येतं? तर लक्षात घ्या, यामध्ये आपण ऍस्ट्रॉनॉमी म्हणूया, आयुर्वेदा,
आपण कन्स्ट्रक्शन्स म्हणूया, मॅथमॅटिक्स, हा, यासारखे वेगवेगळे विषय लक्षात घ्या. हे जुन्या काळामध्ये हे विषय आहेत आपल्या बुक्समध्ये आणि याच्यावरती चर्चा झालेली आहे. आयुर्वेदा, मेडिसिन, म्हणजे जगामध्ये जर एवढं प्रॉपर एन्शंट मेडिसिनचं कुठलं डॉक्युमेंटेशन असेल तर ते भारतामध्ये आयुर्वेदाच्या रूपामध्ये. तर हे सर्व काही कॉन्झर्व्ह व्हावं म्हणून याचं इंडियन नॉलेज सिस्टीम बनवलेले राष्ट्रीय डिजिटल डिपॉझिटरी ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम हे तयार केलेलं आहे आणि हा ज्ञान भारत मिशनचाच एक पार्ट आहे. सो हे आणि हे याच आता सुरू केलेले लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे हे एकदम एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ज्ञान भारत मिशन विषय विचारलं जाऊ शकतं. पुढे नॅशनल एनलार्ज जीन बँक रेप्लिका. आता हे काय आहे नॅशनल एनलार्ज जीन बँक रेप्लिका? तर आपले जे वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचे एक जीन बँक तयार करायची वनस्पतींची. आणि कशासाठी फायदा होणार आहे? हे कृषी सुरक्षेसाठी. सो राष्ट्रीय विस्तारित जीन बँक प्रतिकृती, नॅशनल एनलार्ज जीन बँक रेप्लिका प्रतिकृती म्हणजे स्थापनेमुळे भारताच्या कृषी सुरक्षतेला चालना मिळणार आहे. आता भारताची राष्ट्रीय जीनोम बँक ही जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. राष्ट्रीय जीनोम बँक ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आहे, जिथे पारंपरिक पिकासह 2147 प्रजातींचे 4.7 लाखाहून अधिक अनुवांशिकता जतन केलेली आहे. या नवीन उपक्रमामुळे आपल्या पीक विविधतेचे रक्षण होईल आणि दीर्घकालीन अन्न सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. सो जे ओरिजिनल ज्या प्रजाती आहेत वनस्पतींच्या, ज्या की पिकं म्हणून आपण वेगवेगळी जी लोकल आहेत, जे की तिथल्या ॲटमॉस्फिअरला रेझिस्टन्स आहेत, तिथल्या पेस्टला रेझिस्टन्स आहेत, तिथलं जे कमी पावसाच्या ठिकाणी येणारे काही वाण असतील. तुम्ही जर पाहिलं असेल उदाहरणार्थ की आपण बदाम घेतो, बदाम आपण वेगवेगळ्या बदामचे क्वालिटी असतात. काही बदाम 3000 रुपये किलो असतात, काही 600 रुपये किलो असतात. हा फरक काय? तर लोकेशननुसार त्याची क्वालिटी बदलते. जे ड्रॉट रेझिस्टन्स एक अतिशय कमी पाण्यामध्ये पण तयार होतात, जसं की अफगाणिस्तानमध्ये जे तयार होतात त्याची किंमत बघा 3000 रुपये किलो असते. मग त्याचं पूर्ण जीन्स वेगळे, त्याच्याकडे जे कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये जे ॲबिलिटी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि ते सर्व वेगवेगळे जीन्स आहेत त्याचं एक स्टोरेज करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्याचं नष्ट नाही होणार ते कधी. तर हा नॅशनल एनलार्ज जीन बँक रेप्लिका हा प्रोजेक्ट आहे. पुढे बघा नॅशनल जेनोम बँक, आपण जे बघितलं ती ही अशी सुविधा आहे जी भविष्यातील पिढ्यांसाठी वनस्पती अनुवांशिक संसाधने, सो प्लांट जीन रिसोर्सेस जतन करते. सो वनस्पती अनुवांशिक संसाधने जतन करते. याचे नेतृत्व नवी दिल्ली येथील आयकर म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, भारतीय कृषी संशोधन परिषद, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस करते. सो इन शॉर्ट आयकरकडे याचं नेतृत्व आहे. भारतातली ही अपेक्स बॉडी आहे ॲग्रिकल्चर रिसर्चसाठीची. नावच बघा ना, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे. उद्देश काय आहे? बियाणे, परागकण आणि जिनोमिक संसाधनाच्या स्वरूपात PGRचे जतन करायचं, संशोधन, प्रजनन आणि शास्त्रज्ञांना पाठिंबा द्यायचं, भारताच्या कृषी वारशाचे रक्षण करायचे. सो जे आपले एंडेंजर्ड स्पीशीज आहेत, आपण स्वतः थोड्याच वेळापूर्वी आपण आता हे पण एक वॉर आहे, लक्षात ठेवा. एक वॉर म्हणण्यापेक्षा एक द्वंद्व आहे की ओरिजिनल वाण नाही राहिले. आपण आता बोलगाड 3 विषयी बोलतोय, जे की जेनेटिकली मॉडिफाईड आहे. मग इथे आपल्याकडे ओरिजिनल असं कापसाचं बियाणं नाही का, जी की या रोगांना प्रतिकार करते? कारण कापूस आपण मागच्या 50 वर्षात नाही वापरत आहे, हे तर 2000 वर्षापूर्वी पण आपल्या इथे कापूस बनत होता. सो आपले ते जे ओरिजिनल जे आहेत वाण आहेत ते मग नष्ट झालेत का? कारण आपल्या इथे बराच काळ पारतंत्र्य होतं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर मग ते जुने वाण आणि मग त्याच्यावरती अभ्यास करून त्यातलं काय मॉडिफिकेशन करता येऊ शकतं का? हा एक पॅरलल प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर आत्ताची गरज म्हणून सध्या आपल्याला गरज आहे म्हणून नवीन गोष्टींचं पण आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. कारण भारताची एवढी लोकसंख्या आहे, जर आपण न्यू सायंटिफिक रिसर्च ऍक्सेप्ट नाही केलं तर आपण उपाशी मरून जाऊ. आपण श्रीलंकेमध्ये उदाहरण बघितलंच होतं की त्यांना ते पूर्णपणे ऑर्गॅनिक जायला प्रयत्न केला त्यांनी, तर त्यांना खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते.
तसं भारत नाही करू शकत. सो आपल्याला एक बॅलन्स्ड साध्य करायचं आहे, जेणेकरून आपण ट्रॅडिशनल सर्व गोष्टी पण वाचवू शकतो, त्याचबरोबर सर्व लागणाऱ्या गरजा पण पूर्ण करू शकतो. तर हे आहेत आत्ताचे महत्व. हे नॅशनल जेनोमिक बँक लक्षात ठेवा काय एक्झॅक्टली त्याचं हे कोण नेतृत्व कोण करतं आणि त्याचबरोबर त्याचा उद्देश काय. हे होते आजचे महत्वाचे चालू घडामोडी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.